फ्रिक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. नोईंग दॅट द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द 25 kg ब्लॉक, म्हणजे या ब्लॉकचं मास किती दिले 25 kg. आता वेट नाही दिलं आपल्याला, मास दिले. तर मासचं पहिल्यांदा वेट मध्ये कन्व्हर्जन करायचं, कारण मास असं दाखवू शकत नाही कुठं डायरेक्शन. वेटची कशी डायरेक्शन आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवतो, तशी मासची नाही दाखवू शकत. कारण मास कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. मासला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. मासचं पहिल्यांदा वेट मध्ये कन्व्हर्जन करायचं. आता वेट मध्ये कसं कन्व्हर्जन करतात मासचं, डब्ल्यू इज इक्वल टू असतं mg, म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणजे डब्ल्यू इक्वल टू काय येणार याचं वेट 25 इंटू 9.81. ते करून किती येते सांग. डब्ल्यू 25 इंटू 9.81 245.25 न्यूटन. एवढं वेट येते न्यूटन मध्ये या बॉडीचं. पुढे काय म्हणलंय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन 25 kg ब्लॉक अँड द इन्क्लाइन इज 0.25, म्हणजे म्यू दिले. हा ब्लॉक आणि इन्क्लाइन सरफेस याच्यामधलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे 0.25. डिटरमाइन द, फाइंड काय करायचंय टू फाइंड, डिटरमाइन द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ पी रिक्वायर्ड टू स्टार्ट द ब्लॉक मुव्हिंग अप द इन्क्लाइन. म्हणजे मोशन कशी होते, अपवर्ड मोशन होत असताना पी ची व्हॅल्यू विचारली. स्मॉलेस्ट व्हॅल्यू जिथं फक्त बॉडी स्लाइड व्हायला सुरुवात होणार त्या पॉइंटला पी किती लागेल अशा कंडिशनला, म्हणजे मिनिमम पी विचारले, पी ची व्हॅल्यू. आणि सेकंड काय विचारले, द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ बीटा, या बीटाची व्हॅल्यू. बीटा काय, या पी चा अँगल आहे. या इन्क्लाइन प्लेन बरोबर पी न अँगल केलाय बीटा एवढा, तो अँगल काढायचा आपल्याला. म्हणजे इथं ऑलरेडी प्लेन इन्क्लाइन आहे आणि परत अजून फोर्स पी सुद्धा इन्क्लाइन आहे त्या प्लेनला. या दोन व्हॅल्यू काढायच्या. आता सोल्युशन डायरेक्ट. पहिल्यांदा डायग्राम पूर्ण करून घेऊया. डब्ल्यू दाखवलं. आता प्लेन इन्क्लाइन आहे त्यामुळे आपल्याला हा वाय ऍक्सिस असणार आहे आणि हा एक्स ऍक्सिस असणार आहे. हा एक्स ऍक्सिस आहे आपला. आता पहिल्यांदा नॉर्मल रिएक्शन दाखवूया. ती कशी असते, सरफेसला परपेंडिक्युलर, म्हणजे इकडे असणार आहे नॉर्मल रिएक्शन, त्याला एन म्हणूया आपण. आणि मोशन इकडं अपवर्ड होणार आहे मोशन, त्यामुळं फ्रिक्शन फोर्स कुठं असणार, मोशनच्या अपोजिट, म्हणजे इकडं असणार आहे एफ. आता इन्क्लाइन फोर्स आपला हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिसला इन्क्लाइन कोण दिसतंय का तुम्हाला, हा पी दिसतोय, तो रिझॉल्व्ह करायला लागेल. आणि वाय ऍक्सिसला इन्क्लाइन कोण आहे, हा डब्ल्यू. ह्या डब्ल्यूचा अँगल किती आहे, इथं जो असतोय तो डब्ल्यूचा अँगल असतोय 30 डिग्री. मग हा डब्ल्यू एक रिझॉल्व्ह करायला लागेल. त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट असा असणार आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असा असणार. आणि हा पी पण इन्क्लाइन आहे त्यामुळे तो पण रिझॉल्व्ह करायला लागेल. त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट या ऍक्सिसला असणार आहे, व्हर्टिकल इकडे असणार. पहिल्यांदा डब्ल्यू रिझॉल्व्ह करूया. त्याचा हा कॉम्पोनंट, अँगल शेजारचा कॉम्पोनंट काय असतोय कॉस, म्हणजे 245.25 कॉस 30 डिग्री. आणि इकडचा कॉम्पोनंट काय असणार 245.25 साइन 30 डिग्री. आता पी ला रिझॉल्व्ह करूया. पी चा अँगल शेजारचा कॉम्पोनंट काय असणार, इकडं पी कॉस बीटा. अँगल शेजारचा कॉम्पोनंट कॉस असतो, मग हा काय असणार पी कॉस बीटा. आणि इकडे काय असणार पी साइन बीटा. झालं, सगळे फोर्स दाखवले, इन्क्लाइन होते तेवढे रिझॉल्व्ह करून घेतले. हे पहिलं काम झालं. आता काय राहिलं, फक्त इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करायची, त्यातनं आपल्याला पाहिजे त्या व्हॅल्यू मिळणार आहे. आता पहिली कंडिशन अप्लाय करूया आपण. समेशन एफ वाय इक्वल टू 0 पहिल्यांदा अप्लाय करू. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. सांगा आता या ऍक्सिसला इकडं प्लस खाली मायनस काय काय असणार, हे एन प्लस असणार, प्लस पी साइन बीटा, ही पी साइन बीटा, आणि मायनस 245.25 कॉस 30, मायनस 245.25
कॉस 30 याची व्हॅल्यू किती येते सांगा काढून. इज इक्वल टू 0. 245.25 कॉस 30 डिग्री तेवढीच व्हॅल्यू पाहिजे आपण. एन प्लस पी साइन बीटा मायनस हे किती येते 212.3927 इज इक्वल टू 0. आता यातलं एन सुद्धा अननोन आहे, पी पण अननोन आहे, बीटा पण अननोन आहे, त्यामुळं आहे असं ठेवूया आपण. याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. आता दुसरी कंडिशन अप्लाय करूया. सेकंड कंडिशन, म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली, त्याच्यावरनं काय निघते का ते पुढे बघायचे आपल्याला. आता काय करूया, एन इज इक्वल टू करून घेऊया ह्या इक्वेशन मध्ये. एन इज इक्वल टू करून घेऊ हेच इक्वेशन, जरा सिम्प्लिफाय करू. एन इज इक्वल टू काय येईल, हे मायनस आहे ते पलीकडे गेल्यावर प्लस होईल आणि हे प्लस आहे ते पलीकडे गेल्यावर मायनस होईल, एवढंच चेंज करून घेऊ. 212.3927 आणि हे तिकडे गेल्यावर मायनस होईल, मायनस पी साइन बीटा इज इक्वल टू 0. एवढा फक्त चेंज केलाय, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. कळलं इथपर्यंत. आता दुसरी कंडिशन अप्लाय करू. दुसरी कोणती आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन एफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे या ऍक्सिसला इक्विलिब्रियम करायचं, इकडे प्लस इकडे मायनस. आता काय येणार, प्लस पी कॉस बीटा आणि हे दोन्ही मायनस होणार, प्लस पी कॉस बीटा आणि मायनस काय येणार एफ आणि मायनस 245.25 साइन 30 डिग्री. हे किती येतंय सांगा फक्त एवढं, 245.25 साइन 30 डिग्री. आणि हे आहे तसं राहणार आहे, मायनस एफ मायनस किती येते 122.625 इज इक्वल टू 0. ओके, हे इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण. आता बघा इक्वेशन 1 या इक्वेशन मध्ये टाकू शकतो आपण कुठं, एफ काय असतं, एफ फ्रिक्शन फोर्स म्यू इंटू एन, बरोबर. एफ इज इक्वल असतं म्यू इंटू एन. मग आता एफच्या जागेवर ही म्यू एन अशी व्हॅल्यू ठेवूया इथे. मग काय येणार, पी कॉस बीटा इज इक्वल टू मायनस एफच्या जागेवर म्यू इंटू एन आणि मायनस 122.625 इज इक्वल टू 0. एफच्या जागेवर आपण फॉर्म्युला असतो एफचा म्यू इंटू एन, तर एफच्या जागेवर फक्त म्यू इंटू एन टाकली. आता एनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, इक्वेशन नंबर 1. ही एनची व्हॅल्यू इथं पुट करू शकतो आपण, आहे असं इक्वेशन पुट करायचं. पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 3. याला इक्वेशन 3 म्हणलं आपण. या 3 मध्ये एन ची ही व्हॅल्यू पुट करायची. आता इकडे वर लिहितो इक्वेशन, काय येणार, पी कॉस बीटा मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे ती पण दिली आपल्याला 0.25 आणि आता ब्रॅकेट मध्ये एन ची व्हॅल्यू, एन म्हणजे हे पूर्ण इक्वेशन टाकायचं. एन इज इक्वल टू एवढा आहे ना, हे इक्वेशन तिथं एनच्या जागेवर टाकायचं. हे एन आपले, या एनच्या जागेवर हे पूर्ण इक्वेशन टाकायचे. एनची व्हॅल्यू 212.3927 आणि काय एनची व्हॅल्यू मायनस पी साइन बीटा आणि इज इक्वल टू हे नाही अजूनही राहील मायनस 122.625 आणि इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये एन ची व्हॅल्यू म्हणजे हे इक्वेशन टाकलं ब्रॅकेट मध्ये, बाकी काय केलं नाही वेगळं. आता 0.25 ब्रॅकेटला मल्टिप्लाय, त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. काय ते सांगा, पी कॉस बीटा मायनस 0.25 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं म्हणजे 212.3927 इंटू 0.25 किती येते 53.098 मायनस 0.25 इंटू हे पी साइन बीटा म्हणजे काय येणार 0.25 पी साइन बीटा
सॉरी मायनस मायनस प्लस होणार ना, ब्रॅकेट मधनं बाहेर काढताना ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, ह्याला मायनस आणि ह्याला प्लस होणार, आणि हे मायनस पुढचं 122.725 तस आहे तसं राहणार. आता हे दोन्ही किती येते कॅल्क्युलेट टाकलं, -53.098 मायनस 122.625 ते किती येते, हे पी कॉस बिटा आहे तसं राहील, प्लस हे 0.25 पी साइन बिटा ते पण आहे तसं राहील, आणि इज इक्वल टू हे दोन्ही मायनस आहे ते पुढं प्लस होईल. 175.723 याला इक्वेशन नंबर म्हणूया 4. एवढं इक्वेशन आलं. आता या दोन्ही मधनं पी कॉमन निघतंय, पी सेम आहे ना दोन्ही, पी कॉमन काढूया. मग काय येईल, इथलं कॉस बिटा राहील आणि प्लस इथलं 0.25 साइन बिटा राहते, आणि इज इक्वल टू हे 175.723. मग आता पी इक्वल टू काय येईल, हा ब्रॅकेट तिकडे डिवाइड करू शकतो की, म्हणजे पी येणार, पी इज इक्वल टू काय होणार, 175.723 डिवायडेड बाय हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे कॉस बिटा प्लस 0.25 साइन बिटा असं पी येते. याला इक्वेशन नंबर 5 म्हणून. आता काय म्हणलंय, कंडिशन वाचा आता काय दिली, काय म्हणलंय, डिटरमाइन द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ पी रिक्वायर्ड टू स्टार्ट द मोशन किंवा टू स्टार्ट द ब्लॉक मुव्हिंग. स्मॉलेस्ट व्हॅल्यू विचारली म्हणजे मॅक्झिमा मिनिमा, त्याची ती कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायला लागणार. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू पाहिजे आपल्याला पीची. पी मिनिमम कधी असेल, पी इज मिनिमम, पी विल बी मिनिमम कधी असणार, पी मिनिमम ह्या इक्वेशन वरनं सांगा. पीची व्हॅल्यू कमीत कमी कधी असेल, खालची व्हॅल्यू जास्त असेल तर पीची व्हॅल्यू काय येणार, मिनिमम येणार. ही व्हॅल्यू जास्त असेल तर हा रेशो काय येणार, मिनिमम येणार. ही व्हॅल्यू कमी असली की पीची व्हॅल्यू जास्त येणार, म्हणजे ही व्हॅल्यू मॅक्झिमम पाहिजे. मग पी विल बी मिनिमम ऍट cos बीटा प्लस 0.25 sin बीटा इज मॅक्झिमम. ही खालची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल त्यावेळेस पी ची व्हॅल्यू काय असणार, मिनिमम. मग आता ही व्हॅल्यू मॅक्झिमम कशी काढायची, आता ही व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असणार, त्यासाठी बीटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बीटाच्या व्हॅल्यूवर ठरणार की या ब्रॅकेटची व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असणार. मग ते कसं काढणार, त्यासाठी मॅक्झिमा मॅथ्स मधली एक कन्सेप्ट आहे ते वापरायची. मग काय असते, ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बीटा इज इक्वल टू 0 घ्यायचं, त्याच्यातनं बीटाची व्हॅल्यू निघणार आपल्याला, आणि त्या व्हॅल्यूला पी ची व्हॅल्यू मिनिमम असणार. आता काढूया डी बाय काय डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी बीटा ऑफ कॉस बीटा प्लस 0.25 साइन बीटा इज इक्वल टू 0 पाहिजे. याचं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0, आणि त्या म्हणजे ते डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर बीटाची एक व्हॅल्यू भेटेल आपल्याला, त्या व्हॅल्यूला पी ची व्हॅल्यू मिनिमम असणार. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया सेपरेट, दोन टर्म आहेत. कॉस बीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस साइन बीटा प्लस 0.25 कॉन्स्टंट आहे, आणि साइन बीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असते, कॉस बीटा इज इक्वल टू 0. आता हे मायनस आहे, पलीकडे घेतो मी, काय होईल, प्लस होईल, म्हणजे 0.25 कॉस बीटा इज इक्वल टू तिकडे गेलो प्लस साइन बीटा होणार. आता हे कॉस बीटा इकडे डिवाइड करतो मी, म्हणजे 0.25 इज इक्वल टू काय येणार, साइन बीटा डिवायडेड बाय कॉस बीटा. साइन अपॉन कॉस काय असते, टॅन, मग टॅन इकडे लिहितो मी, टॅन बीटा इज इक्वल टू काय येणार 0.25. बीटा इक्वल टू काय येणार, बीटा इक्वल टू काय होणार, टॅन इनवर्स 0.25 किती येते बीटा
14.0362 डिग्री ही आली बीटाची व्हॅल्यू. आपल्याला व्हिचारलेलं दुसरा आकडा, द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ बीटा. आधी दुसरा आकडा निघला आपला, बीटा विचारलेला. आता बीटाची आलेली व्हॅल्यू काय करायचं, इथं टाकायचे फक्त तुम्हाला. बीटाची ही आलेली व्हॅल्यू फक्त पीच्या इक्वेशन मध्ये टाकायची, पीची व्हॅल्यू निघते. आता ती इथं काढून दाखवतो मी. सो पी इज इक्वल टू काय येणार, 175.723 डिवायडेड बाय कॉस. बीटाची व्हॅल्यू आता 14.0362 प्लस 0.25 इंटू साइन बीटा किती आहे, साइन 14.0362. आता हे खालचं सगळं कॅल्शियम टाका आणि वरच्याला ते डिवाइड करा. पीची व्हॅल्यू किती येते, 170.4763 न्यूटन. एवढी मिनिमम पीची व्हॅल्यू पाहिजे या बॉडीची मोशन व्हायला, अपवर्ड मोशन व्हायला.